इकडे पुणे आणि पिंपरीमध्ये आज एकाच दिवशी 2 बळी गेले। त्यामुळे राज्यामध्ये जीबीएसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 झाली आहे। मात्र यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचं परीक्षण केलं जातं। पाणी पुरवठा विभागाकडून विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। या पाण्याचं परीक्षण नेमकं कसं केलं जात आहे पाहूया। चिंचवडमध्ये गुलेनबॅरी सिंड्रोमचा पहिला बळी गेल्यानंतर महानगरपालिका आता सज्ज झालेली आहे। ते ठिकठिकाणी जात आहेत, जिथं पाण्याचे सॅम्पल घेता येतील तिथं जाऊन पाण्याचं सॅम्पल घेतलं जात आहे। खास करून पाण्याचे टँकर भरून जिथून पाणी पुरवठा सोसायटी असेल, वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जातो, तिथं अशा प्रकारे नमुने घेतले जात आहेत आणि या नमुन्यांमधून हे पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे तपासलं जात आहे। पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख कुंभासे सर आता आपल्यासोबत आहेत। ते स्वतःच याचं परीक्षण जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। सर, काय दिसतंय याच्यातून? हे याचा ज्या अर्थी या पाण्याचा कलर पिवळा झालाय, याचा अर्थ ह्या पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा उपलब्ध आहे। क्लोरीन हा असा घटक आहे की या घटकामुळे यामधील जे काही जंतू जे मानवी शरीरास अपायकारक असतात तर ते जिवंत राहू शकत नाहीत। ते दाखवा ना। आता कलर बदलतोय, कलर बदललेला आहे। याचा अर्थ या पाण्यामध्ये रेसिड्युअल क्लोरीन आहे की जो नॉर्म्स प्रमाणे आहे। याच्यामुळे कुठलीही बॅक्टेरिया ह्याच्यात सध्या या पाण्यात जिवंत नाही। हे पाणी आपण पिऊ शकतो। कुठं कुठं अशी पथकं आपली गेलेली आहेत आणि जे पाहणी करतात? आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी विहिरी आहेत की जिथून हे टँकर भरले जातात, याची आम्ही माहिती गोळा करून जवळजवळ 30 ते 35 ठिकाणी आम्ही ते लोकेट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही रोजची TCL पावडर पण टाकत आहोत। तसं टँकर चालक जे आहेत त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे की TCL पावडर किती टाकायची। 9000 लिटरचा टँकर असेल तर किती, 12000चा असेल तर त्या पद्धतीने आम्ही देतो। पण हे पाणी त्यांना सुद्धा सांगायला सांगतो की हे पिण्यासाठी नाही, जरी पोर्टेबल असेल तरी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अशा प्रकारे पाण्याचं परीक्षण ठिकठिकाणी केलं जात आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।